हाय हॅलो नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांची आजच्या या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करत आहे. आणि आज आपण मसाला भरलेली वांगी तयार केलेली आहेत, ती आज आपण बघणार आहे. तर रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे, पण या पद्धतीने तयार केलेली भरलेली वांगी चवीला खूप छान लागतात. तर आपण जास्त वेळ न घालवता मसाला भरलेली वांगी कशी तयार केलेली आहेत ती बघूया. भरलेली वांगी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 9 वांगी छोटी छोटी घेतलेली आहेत. तर वांगी आपण पहिल्यांदा चिरून घेणार आहे. वांग्याची आपण अर्धी देठं चिरून टाकणार आहे आणि नंतर आपण वांगी अशी मधून उभी आणि आडवी चिरून घेणार आहे आणि आतमध्ये वांगी किडलेली आहेत की नाही ते बघणार आहे. तर वांग्यांना कीड लागते आणि आळ्याही असतात, त्यामुळे आपण वांगी चिरून नीट व्यवस्थित बघून घेणार आहे. आणि वांगी अशी चिरून झाल्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपण चिरलेली वांगी टाकणार आहे, त्यामुळे वांगी काळी पडत नाहीत. स्वच्छ पाणी घेऊन आपण वांगी धुवून घेणार आहे. मसाला भरलेली वांगी तयार करण्यासाठी आपण 1 वाटी शेंगदाणे भाजून मिक्सरला बारीक शेंगदाण्याची कूट तयार केलेली आहे. तर फ्रीजमध्ये खोबरे बारीक करून ठेवलेले, तर 2 चमचे खोबरे आपण घालत आहे. अद्रक लसूण पेस्ट आपण 1-1.5 चमचे घालत आहे. एक चमचा आपण हळद पावडर घालत आहे आणि 1 चमचा आपण गरम मसाला घालत आहे. 1-1.5 चमचे आपण लाल तिखट आणि 1-1.5 चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी आणि 2 चमचे मी छोले मसाला घातलेला आहे आणि चवीसाठी यामध्ये मीठ टाकत आहे. 1-2 चमचे आपण तेल घालून हे सर्व आपण मिक्स एकत्र करून घेत आहे. सर्व वांगी आपण धुवून एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता चिरून घेतलेल्या वांग्यामध्ये आपण असा मसाला भरून घेणार आहे. तर जेवढा आपल्याला जास्तीत जास्त मसाला वांग्यामध्ये भरता येईल तेवढा आपल्याला भरून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व वांगी भरून घ्यायची आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला वांगी भरून सर्व घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी मी सर्व वांगी मसाला भरून घेतलेले आहेत. मसाला भरलेली वांगी आपण कुकरमध्ये करणार आहे. त्यासाठी आपण गरम कुकरमध्ये आपण 2 पळी तेल घातलेले आहे आणि ते आता आपण गरम करून घेत आहे. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, तो तेलामध्ये आपण टाकत आहे. तेलामध्ये कांदा आपण सतत असे परतून भाजून घेणार आहे. कांदा असा लालसर होईपर्यंत आपण तेलामध्ये चांगला भाजून घेतलेला आहे. यामध्ये आता 1 मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो आपण आता तेलामध्ये परतून भाजून घेत आहे. मसाला भरलेली वांगी तिखट असली की खायला छान लागतात. यामध्ये आता आपण 1-1.5 चमचे लाल तिखट पावडर टाकत आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद पावडर टाकत आहे. हे सर्व मसाले आपण तेलामध्ये परतून भाजून घेत आहे. सर्व मसाले आपण तेलामध्ये चांगले भाजून घेतलेले आहेत. यामध्ये मसाला भरून घेतलेली वांगी टाकून आपण परतून घेणार आहे. तर ही सर्व वांगी आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहेत. तर अशी आपल्याला सर्व वांगी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहेत. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि वांगी आपण परत एकदा परतून घेत आहे. यामध्ये आता आपण अर्धा ग्लास पाणी वांगी शिजण्यासाठी टाकत आहे. पाणी टाकल्यानंतरही आपण सर्व वांगी आणि पाणी मसाले सर्व एकत्र मिक्स करून घेतलेले आहे. कुकरचे झाकण लावून आपण मध्यम आचेवरती 10-15 मिनिटे वांगी शिजवून घेतलेली आहेत. तर मुलांच्या डब्याला देऊन एवढी मसाला भरलेली वांगी शिल्लक राहिलेली आहेत. तर अशी मसाला भरलेली वांगी मुलांना खायला खूप आवडतात. तर मुलांच्या डब्याला द्यायचे असतील किंवा जेवणासाठी तयार करायचे असतील तर अशा पद्धतीने मसाला भरलेली वांगी लगेच तयार होतात. तर आजची ही झणझणीत मसालेदार भरलेली वांगी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक
शेअर, सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने मसालेदार भरलेली वांगी तयार करा. खूप छान तयार होतात आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.